मित्राला उधार दिलेले पैसे परत मागणं तरुणाच्या जीवावर बेतलं। उधार दिलेले पैसे परत मागितले म्हणून मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केली। पैशाच्या व्यवहारातून मित्राने त्याच्या दिव्यांग मित्राच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केली। राजेंद्र नितरवाले याने 3 महिन्यांपूर्वी त्याचा मित्र अमित कुमार याला 9,000 रुपये उधार दिले होते। 3 महिन्यानंतर राजेंद्रने अमितकडून पैसे परत मागितले तेव्हा त्याने आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं। तसंच पैसे नंतर द्यायचं आश्वासन दिलं। राजेंद्र हा दिव्यांग असल्यामुळे त्याच्याकडेही पैशांची कमतरता होती। पैसे नसल्यामुळे राजेंद्र हा काळजीत होता। शिंपी म्हणून काम करणारा राजेंद्र हा शनिवारी रात्री अमित कुमारच्या घरी गेला तेव्हा अमितला खूप राग आला। यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला। या वादाचं रूपांतर काही काळानंतर हाणामारीमध्ये झालं। राजेंद्र हा दिव्यांग असल्यामुळे तो अमित सोबत फार हाणामारी करू शकत नव्हता, त्यामुळे त्याने तिथून पळून जायचा प्रयत्न केला, पण अमितने राजेंद्रचं डोकं भिंतीवर आपटलं। राजेंद्रचं डोकं भिंतीवर आपटल्यामुळे तो बेशुद्ध पडला। यानंतर अमितने त्याला जोरात बाहेर ढकललं। अमित राजेंद्रला ओढत त्याच्या घरापर्यंत घेऊन गेला आणि त्याच्या डोक्यावर दगड मारत राहिला। काही वेळानंतर अमित तिथून निघून गेला। गावातल्या लोकांनी राजेंद्रची अवस्था पाहिली तेव्हा ते त्याला रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। राजस्थानमधील सीकरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। राजेंद्रची हत्या केल्यानंतर आरोपी अमितने शहरातील चहाच्या टपरीवर चहा प्यायला आणि तिथल्या लोकांशी तो बोलला। यानंतर राजेंद्र तिथून फरार झाला। 2 दिवस तो पोलिसांपासून लपून बसला होता, पण खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अमित कुमारला श्रीमाधोपूर रेल्वे स्थानकातून अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर आधीच 2 गुन्हे दाखल आहेत। याआधी 2013 मध्ये आरोपीने जयपूरच्या जवाहरनगर पोलीस स्टेशन परिसरात घरात घुसून लोकांना हल्ला करून चोरी केली होती, तर श्रीमाधोपूर पोलीस ठाण्यात त्याला शांतता भंग केल्याबद्दल आधीच अटक करण्यात आली होती।